समां पातु सरस्वती भगवती। जनजाती कल्याण आश्रम, संस्कार भारती, राष्ट्रहित संवर्धक मंडळ आणि भारत भारती यांच्या संयुक्त विद्यमान गम मुळे स्मृती व्याख्यानमाला त्याचा तपपूर्ती समारोह दुसऱ्या दिवशीचं पुष्प गुंफण्यासाठी मी उभा आहे। विषय थोडा वेगळा आहे आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की देशाच्या स्वातंत्र्याला एकीकडे 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि स्वातंत्र्य 75 हा विषय घेऊन आपण सगळीकडे जातोय। दुर्दैवाने स्वातंत्र्य समराविषयीच्या ज्या ज्या गोष्टी आपल्यापर्यंत आज पोहोचल्या त्या इतक्या त्रोटक होत्या की प्रत्येक गाव, प्रत्येक जिल्हा, प्रत्येक राज्य यांच्यामधून अनेकांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणार्पण केलं, बलिदान दिलं, पण त्यांची नोंद दुर्दैवाने आतापर्यंत नव्हती। गेल्या 2 वर्षात शासनाने हा एक आणखीन भाग सुरू केला की अशा अनेक लोकांची ज्यांची नोंदच नाही त्यांची नोंद करून त्या निमित्ताने त्या सगळ्यांचं स्मरण पुन्हा केलं जावं। म्हणजे अगदी सहज गंमत म्हणून सांगतो की जेलमध्येच जायला पाहिजे दरवेळेला किंवा अटकच व्हायला पाहिजे किंवा इंग्रजांशी प्रत्यक्ष शस्त्र घेऊन लढलं पाहिजे असा विषय नाही, पण वेगवेगळ्या पद्धतीने इंग्रजांचं आक्रमण आपल्याकडे अनेकांनी पडतवून लावलं होतं। अगदी नगर जिल्ह्याचा विचार केला तर मी एक घटना मुद्दाम सांगू इच्छितो, कारण त्या काळामध्ये ब्रिटिशांचं जे सगळ्यात मोठं धोरण होतं त्यातला एक भाग होता की धर्मांतर करायचं, कन्व्हर्जन्स, आणि खूप मोठा भाग इथे नगरमध्येही झाला। आपल्याला माहिती असेल अगदी रेव्हरंड टिळक, रेव्हरंड मोडकांपासून ते सामान्य लोकांपर्यंत अनेकांचं कन्व्हर्जन फादर ऑगस्टिन आणि अनेकांनी इथे येऊन केलं। इंग्रजांनी हे धोरण ज्यावेळेला घेतलं तेव्हा उच्चभ्रू लोकांपेक्षा चतुर्थ श्रेणीमधले जे लोक आहेत त्यांना पटकन समजावणं शक्य आहे किंवा भुलवणं शक्य आहे असा विचार केलेला होता आणि त्यामुळे ज्याला आपण 7 सिस्टर्स म्हणतो तिकडेही हा सगळा विषय झाला होता। आता आपण एवढ्यात ऐकलं असेल की आसाम मध्ये जो सगळ्यात मोठा पूल बांधला गेला त्याला आदरणीय पंतप्रधानांनी भूपेन हजारिका यांचं नाव दिलं। आता भूपेन हजारिका गायक, आसाम हा सगळा विषय आपल्याला माहिती असतो, पण बऱ्याच लोकांना हे माहित नसतं की भूपेन हजारिकाच्या आजी फार मोठ्या होत्या। हे बंगालमधलं मूळ कुटुंब, त्यांचं माहेर तिकडचं, आणि म्हणून ते परत आसामला सगळं कुटुंब गेलं आणि तिला जवळजवळ 12 जनजातींच्या भाषा यायच्या त्यांच्या आजीला, आणि तसं जरा मोठं कुटुंब, घर मोठं, त्यामुळे मग कुठल्याही याच्यातल्या बायका, आणि तुम्ही जर पूर्वांचलात जाऊन बघाल तर पुरुष काम करत नाहीत, बायका काम करतात। मातृसत्ताक पद्धती पूर्वांचलात खूप आहे, तर त्या बायका सगळ्या सल्ल्यासाठी तिच्याकडे यायच्या आणि मग ती त्यांना जे जे काय हवे असेल ते सल्ले, कधी मदत, कधी अजून काही, हे सगळं करायची। ब्रिटिश आपल्याकडे आल्यानंतर एक फादर असाच तिकडे गेला, एक घर त्यांनी पहिलं ताब्यात घेतलं, तिथे एक छोटं चर्च उभं केलं आणि मग त्या लक्षात आलं की बहुतेक सगळ्या बायका या बाईशी जाऊन कायम नातं जोडतात, म्हणून ते रोज त्यांच्याकडे यायला लागले, भूपेन हजारिकांच्या आजीकडे रोज यायचे, गप्पा मारत बसायचे, कधी काय तिने दिलं खायला, वेळ झाली आमची जेवायची, तुम्ही बसा म्हणून जेवायला बसायचे। एक 3 महिन्यानंतर त्यांनी अचानक असं सांगितलं की आता मी काही आजी एक 5-6 दिवस येणार नाही। ते म्हणले का? नाही, आमचा ईस्टर आहे, आता सण आहे, त्यामुळे मला आता ईस्टरसाठी जायला लागेल, आमचं सगळं ते असतं, मी 5-6 दिवसांनी येतो। ये म्हणली। 5-6 दिवसांनी फादर आले तेव्हा काही बिस्किट, केक वगैरे असं सगळं घेऊन आले, समोर ठेवला। त्या आजीने विचारलं काय बाबा? म्हणले आमच्या ईस्टरचं, तुमचा कसा प्रसाद असतो पूजेचा तसं आमचं हे ईस्टरचं असतं खास, खाऊन बघा ना। तिने आपलं तोडलं, एक बिस्किट खाल्लं, केकचा एक तुकडा खाल्ला, छान आहे म्हणली, चांगलं आहे, गोड आहे। त्यांनी मात्र टाळी वाजवली। तो म्हणला कळलं का आजी तुला काय झालं? ती म्हणली काय झालं? संपलं म्हणली।
आम्ही नुसतं पाव जरी टाकला आणि ते पाणी प्यायले तरी लोक वाटतात तू तर सगळं खाल्लंच माझ्यासमोर, आता संपला, आता तुला बाप्तिस्मा घ्यावा लागेल. तर ती म्हणली येडा आहे का काय तू, म्हणली गेले 3 महिने तू माझ्याकडचं खातोय, तू आधी हिंदू नाही का झाला, म्हणली. साधी गंमत आहे, तिची नोंद तिथे कुठेही नाही, पण जवळजवळ 11 जनजाती तिने कन्व्हर्जन पासून वाचवलेल्या आहेत. अशा अनेक छोट्या छोट्या नोंदी की ज्या आपल्याकडे नाहीतच, त्या ह्या निमित्ताने आता लोकांपुढे येतील असं म्हणावंसं वाटतं. त्यामुळे मी निवड करताना अर्थातच थोडासा वेगळा विषय घेतलाय. त्याचं कारण असं की अज्ञात स्वातंत्र्य संग्राम असं म्हटलं तर इतक्या गोष्टी आहेत की अनेक दिवस लोक त्याच्यावरती बोलत राहतील वेगवेगळ्या ठिकाणच्या. म्हणजे आपल्याला भगतसिंग, सुखदेव, राजगुरू माहिती असतात, मग असे संस्कार भारतीच्या गाण्यामधून आपण पाहिलं चापेकर बंधू माहिती असतात. पण मी सहज विचारलं की आंध्रमधला अल्लुरी सीतारामराजू किती लोकांना माहिती आहे? नाही माहिती आपल्याला. तितकाच मोठा लढवय्या होता स्वातंत्र्यामधला. तंट्या भिल्लचं नाव आत्ता कुठेतरी आपल्या समोर यायला लागलं. सांगण्याचा उद्देश असा आहे की असे तर प्रचंड लोक आहेत. मला त्यातल्या थोड्या एका वेगळ्या गोष्टीकडे आज मुद्दाम निर्देश करायचा आहे आणि म्हणून मी तो विषय घेऊन आपल्या समोर बोलीन. त्याचं कारण एकच, एक अत्यंत भळभळती जखम अजूनही आपल्या हृदयात आहे आणि ती म्हणजे या देशाची झालेली फाळणी. आणि त्या निमित्ताने साधारणतः काही लाख म्हणजे 10 लाखाहून अधिक लोक विस्थापित त्यावेळेला झाली. 1.5 लाख स्त्रियांवर अनन्वित अत्याचार, बलात्कार सगळंच झालं. 2 ते 2.5 लाख लोक मारली गेली. म्हणजे ट्रेन टू पाकिस्तान नावाचा पिक्चर जर आपण बघाल तर त्यातलं वर्णन किंवा त्यातल्या सगळ्या गोष्टी बघितल्यावरती अक्षरशः हृदयाला पीळ पडतो. दिल्लीला पोचणारी प्रत्येक लाहोरवरनं येणारी ट्रेन ही फक्त प्रेतांच्या खचांनी भरलेली असायची. माझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे, तो त्यातनं वाचून आलेला आहे म्हणून मला माहिती आहे. तो जन्माला आला आणि त्यानंतर लाहोर सोडावं लागलं त्यांना. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर जननायक नावाची पिक्टोरियल बायोग्राफी ज्यांनी छापली तो खाडीलकर दीपक, त्याचा जन्म लाहोरचा. ज्यावेळेला ते दिल्लीमध्ये पोचली ट्रेन, तेव्हा प्रेतांच्या ढिगाऱ्याच्या खालनं त्याचे आई वडील त्याला कुशीत घेतलेलं. 1.25 वर्षाचा तो असे स्टेशनवर आले आणि नऊवारी साडी आणि हे सगळं धोतर रक्ताने भिजलेलं बघून काकासाहेब गाडगे ओळखलं. नऊवारी म्हणजे ही महाराष्ट्रीयन बाई दिसते म्हणून जाऊन चौकशी केली. मग त्यांना पुण्यापर्यंत पाठवलं. ते म्हणले आम्ही आत लपलो म्हणून वाचलो, आमच्या डोक्यावर सगळी प्रेत होती. तर अशा अनेक घटना, या सगळ्या फाळणी, पाकिस्तानची निर्मिती या सगळ्यांनी झाल्या. एकीकडे आपण 14 ऑगस्टला मध्यरात्री अखंड भारताचा विषय करत असतो. तो कितपत आवश्यक आहे, योग्य आहे वगैरे हा भाग नंतरचा. पण त्यापूर्वीचा भारत आणि पाकिस्तानची जन्मकथा आणि त्या निमित्ताने त्या काळामध्ये घडलेलं संपूर्ण राजकारण, याच्यावर फक्त आजचा मी विषय केंद्रित करीन, कारण अन्यथा अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आपल्याला सातत्याने असं वाटत राहतं की बॅरिस्टर मोहम्मद अली जिना म्हणजे पाकिस्तानचे निर्माते. पण खरं सांगायचं तर ही संकल्पना त्यांची नाही. किंबहुना त्यांच्या मनात सुद्धा असा विषय नव्हता की असं काही मुस्लिम धार्जिणं वेगळं राष्ट्र निर्माण करावं. हे सगळं घडलं अत्यंत वेगळ्या पद्धतीने. 23 मार्च 1940ला मुस्लिम लीगचं 27वं अधिवेशन झालं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष म्हणून मुस्लिम लीगचे बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांनी अशी तारस्वरात घोषणा केली की भारतीय उपखंडाच्या वायव्य आणि पूर्व या 2 भागांमध्ये मिळून वेगळी मुस्लिम राष्ट्र निर्माण व्हावीत. आणि पुढे 7 वर्ष तो आग्रह त्यांनी ठेवला. आणि 3 जून 1947 या दिवशी काँग्रेसनी, अखिल भारतीय काँग्रेसनी या प्रस्तावाला अधिकृत मान्यता दिली आणि त्यामुळे पाकिस्तानची कल्पना प्रत्यक्षात आली. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बाबा बॅरिस्टर मोहम्मद अली जिलांनी ही मागणी केली पहिल्यांदा 40 साली आणि म्हणून हे सगळं घडलंय की काय. पण खरं सांगायचं तर ही संकल्पना मी म्हटलं तसा अजिबात त्यांची नाही. चौधरी रहमत अली नावाचा एक मुलगा होता. तो केम्ब्रिज विद्यापीठात शिकत होता, अतरंग विद्यार्थी होता. काय काय डोक्यात नवीन नवीन उद्योग यायचे. तो रोज त्या लोकल बसमध्ये बसायचा आणि केम्ब्रिज विद्यापीठात जायचा. जाताना त्याच्या डोक्यात अनेक विषय चालू असायचे. एक दिवस असंच त्याच्या मनात एक कल्पना आली की असं मुस्लिम राष्ट्र वेगळं काही तयार करता येईल का आपल्याला, भारतातल्या लोकांना तोडून मुसलमानांना. आणि म्हणून त्यांनी एक पत्रक काढलं. त्या पत्रकाचं नाव होतं नाऊ ऑर नेव्हर.
आणि हे पत्रक त्यांनी विद्यापीठात वगैरे असं काही ठिकाणी वाटलं. फारसं कोणी लक्षही दिलं नाही. मुस्लिम लीगचे तिथले काही जे पुढारी होते त्यांनी सुद्धा बघितलं आणि फेकून दिलं अक्षरशः की हे काय बावड्या, कोण आहे चौधरी रहमत अली. याच्याकडे खरं लक्ष गेलं ते चाणाक्ष असलेल्या ब्रिटिशांचं. आणि त्यातही सर रेजिनॉल्ड क्रडॉक नावाचा एक अधिकारी होता, त्याचं पूर्ण लक्ष गेलं आणि त्यांनी ते पत्रक ताब्यात घेतलं. रेजिनॉल्ड क्रडॉकनी हे घेण्याचं कारण असं होतं की 1916 साली हा व्हॉइसरॉयांचा सचिव म्हणून भारतात आला होता आणि त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानचा त्यावेळेच्या उपखंडाचा पूर्ण अभ्यास केलेला होता. आणि त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की अरे हा विषय खूप चांगला आहे, हा नेला पाहिजे पुढं. त्याचं कारण असं की एकीकडे स्वातंत्र्याच्या मागणीकडे पुढे चाललेले हिंदुस्थान, अशा वेळेला जर आपण त्यांच्यात फांदा मारला तर दोन्हीकडे आपली सत्ता अबाधित राहील आणि या गोंधळामुळे ब्रिटिशांची सत्ता हलणार नाही, हे त्याच्या डोक्यातलं मूळ कल्पना. आणि म्हणून रेजिनॉल्ड क्रडॉकने हा सगळा विषय पुढे नेला. 1933 सालीच तिसरी गोलमेज परिषद झाली. आता भारत मंत्री सर सॅम्युअल होअर त्यावेळेला तिथे होते. त्यांनी सहज विचारलं की बाबा मुसलमानांच्या मनात असं काही आहे का की काही वेगळा गट निर्माण करायचा, पाकिस्तान वगैरे वगैरे. त्यावेळेला अब्दुल्ला युसुफ अली म्हणून त्यांचे जिनांचे सहकारी तिथे होते आणि त्यांनी सांगितलं नाही हो, काही वेडगळ तरुणांची ही कल्पना आहे, आमच्या मनात अजिबात असलं काही वेगळं नाही. काही मुस्लिम बहुल प्रांत आहेत तिथं आम्हाला प्रतिनिधित्व मिळावं मुस्लिम लीगला, एवढाच आमचा प्रयत्न आहे. हिंदुस्थानामध्ये काही ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व मोठं असावं, याच्या पलीकडे काही नाही. आणि यात कोणीही पुढारी नाही, अत्यंत पोरकट कल्पना आहे, त्यामुळे तुम्ही सोडून द्या हे सगळं. गंमत अशी होती की क्रडॉक हा वारंवार हाच प्रश्न विचारायला लागला. काही केल्या ब्रिटिशांना कळलं की बाबा उत्तर का मिळत नाही यांच्याकडनं कुठलंही. आणि मग मुस्लिम लीगच्या मनात असं आलं की हा चौधरी रहमत अली एक विद्यार्थी आहे, हा सातत्याने पत्रकं काढतोय, जाहिरातबाजी करतोय, इतर गोष्टी करतोय, कुठनं आला हा सगळा उद्योग, एवढा पैसा कुठनं येतोय त्याच्याकडं. आणि मग त्यांनी जेव्हा इंग्लंडमध्ये शोध घेतला तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ब्रिटिश गुप्तहेर खातच त्याला हे पैसे पुरवत आहे, हे सगळे पत्रकं वगैरे काढण्यासाठी. म्हणजे ही संकल्पना ब्रिटिशांच्या डोक्यात पक्की बसली आहे, जे त्यांनी पत्रक काढले ती, आणि ही त्यांचीच मूळ संकल्पना आहे. 1939 साली खलीक जमन नावाचे एक पुढारी होते, त्यांचे पॅलेस्टाईन या विषयावरती इंग्लंडला एक परिषद होती आणि त्याच्यासाठी ते गेले होते. त्यावेळेला हा चौधरी रहमत अली खलीक जमनना भेटला आणि त्यांना म्हणला की आपण माझ्याकडे जरा चहापानासाठी यावं तशी इच्छा आहे. म्हणलं येतो. चहापानाला गेल्या गेल्या त्यांनी असं सांगितलं की भारत मंत्री कर्नल म्युरहेड इथे आहेत, तर त्यांची आपण भेट घ्यावी तशी माझी इच्छा आहे. बरं म्हणले. खलीक जमन म्युरहेडला भेटले तर म्युरहेड म्हणला माझ्याही पेक्षा तुम्ही जर झेटलंड यांना भेटलात तर जास्त बरं, भारत मंत्री जे आहेत ते दुसरे. आणि मग झेटलंडांकडे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की झेटलंडांनी अचानक खलीक जमन यांना असं सांगितलं की आम्हाला कल्पना नाही मुस्लिम लीगच्या मनात आहे का, पण जर तुम्ही अशी स्वतंत्र पाकिस्तानची काही मागणी वगैरे केलीत तर ब्रिटिश गव्हर्नमेंट तुम्हाला हवी ती सगळी मदत करेल, एवढं मात्र मी तुम्हाला आश्वासन आत्ताच देऊन ठेवतो. आणि हे खाजगीत सांगितलंय, तुमच्या पुरतच ठेवा, पण मागणी करणार असाल तेव्हा निश्चितपणे पुढे जा. खलीक जमनच्याही डोक्यात येणं की हे काय अचानक आलं, आपल्यापर्यंत कधी आलेला नव्हता हा विषय, आणि अचानक झेटलंड असं म्हणतात की तुम्ही द्या, ब्रिटिश लोक तुम्हाला परवानगी देतील. 6 महिन्यांनी, अवघ्या 6 महिन्यांनी 1940च्या अधिवेशनात तारस्वरामध्ये हा सगळा विषय मांडावा लागला. आणि जी कल्पना आधी पोरकट वाटत होती ती जिनांनाच आता थोरकट करून सगळ्यांसमोर आणावी लागली होती. त्यामुळे विषय तिथे मोठा झाला. 1942 साली सर स्टॅफर्ड क्रिप्स भारतात आले होते. आपण शाळेत असताना फक्त इतिहास वाचलेला तो, क्रिप्स योजना वगैरे वगैरे असा. मुळामध्ये एक नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला सातत्याने जे इतिहासात शिकवलं जातं फोडा आणि झोडा नीती, तर ही फोडा आणि झोडा नीती म्हणजे काही शस्त्राचा, लाठीचा वगैरे वापर करणं अशी नाहीये बरं का. फोडा आणि झोडा नीतीचा वेगळ्या पद्धतीने वापर ब्रिटिशांनी कायम केला. स्वतंत्र मुस्लिम लॉ करणं, स्वतंत्र हिंदू लॉ करणं. आज खासदार साहेब इथे आहेत म्हणून मी फक्त एक प्रश्न मांडतो, अगदी आवर्जून आपण एकदा परत बघा. मी दरवेळेला आवाहन करतो प्रत्येक खासदाराला, म्हणून आपली जी लोकसभा आहे ही लोकसभा 1919 साली क्वीन एलिझाबेथच्या असती त्याची पायाभरणी झाली. 21 साली तिचं बांधकाम पूर्ण झालं. त्यावेळेला टप्प्याटप्प्याच्या स्वातंत्र्याचाही विषय नव्हता. संपूर्ण भारतातनं प्रतिनिधित्व दिलेले 228 खासदार बसतील
असं त्यावेळेला त्या पद्धतीने त्याचं बांधकाम केलेलं होतं. 6 किलोमीटर परीघ असलेली 172 खांबांची आपली लोकसभा. पण कधीही आपल्याला सामान्य माणसाला त्यातल्या 7 नंबर गेटमधनं वगैरे जाता येत नाही. आपली गेट्स वेगळी असतात. 7 नंबर गेटमधनं म्हणजे जिथनं ते ओम बिर्ला अध्यक्ष वगैरे आज जातात तो सगळा भाग, तिथं मावळणकर आणि नेहरूंचे 15 फुटी पुतळे आहेत. तिथं त्या लोकसभेचा सेंटर पिलर आहे. तो पिलर एवढ्यासाठी बघावा की तो जो सेंटर पिलर आहे लोकसभेचा, त्याच्या वरती ब्रिटिशांनी छताला चातुर्वर्ण्य कोरलाय. आणि जे आपण सध्या सातत्याने बातम्यात ऐकत असतो ना, ल्युटियन्स दिल्ली, ल्युटियन्स दिल्ली, हा ल्युटियन्स आर्किटेक्ट त्या सगळ्याचा, जी नवीन दिल्ली ब्रिटिशांनी त्यावेळेला बसवली त्या सगळ्याचा तो आर्किटेक्ट. त्या ल्युटियन्सनी त्याच्या डायरीत लिहून ठेवलंय की जोपर्यंत देश अशा पद्धतीने चातुर्वर्ण्यात आम्ही विभागलेला ठेवू तोपर्यंत आमची सत्ता एक खांबी राहील, त्याचं हे प्रतीक मी इथं उभं करतोय. सांगण्याचा उद्देश 75 वर्ष झाली तरी एकालाही वाटलेलं नाही की ते मिटवावं. दुर्दैव याचं आहे ते नॅशनल मॉन्युमेंट आहे का अजून काही आहे, पण त्याच्यासाठी प्रचंड लढा उभा करायला पाहिजे होता आणि ते संपवायला पाहिजे होतं कधीतरी, पण ते अजूनही संपवता आलेलं नाही. सुदैव माझ्यासाठी एकच आहे अत्यंत चांगलं. उद्या ज्या माणसाचा जन्मदिवस आहे त्यांनी दिल्लीमध्ये भर सभेत असं म्हणलेलं होतं की ही जी लोकसभा आहे ही ब्रिटिशांनी त्यांची सत्ता राबवण्यासाठी बांधलेली लोकसभा आहे, स्वतंत्र भारताची ही असू शकत नाही. त्यामुळे स्वतंत्र भारताची लोकसभा वेगळी असली पाहिजे. आता सेंट्रल विस्ता नावानी त्रिकोणी आकारातली जी वेगळी आपल्या अथर्ववेदातल्या वेदाप्रमाणे तयार होतीये, ही खरी लोकसभा ब्रिटिशांची आता संपतीये. आणि हा विचार मांडणाऱ्याचा जन्मदिवस उद्या आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यामुळे ब्रिटिशांची जी संकल्पना होती ती फोडा आणि जोडा म्हणजे फक्त मारहाण नाही, तर जाती जातीमध्ये हा विखुरलेला राहावा. अगदी आमच्या सोलापूरमध्ये सेंट्रल जेल, सेल्युलर जेल 2 वेगळ्या जेल केलेल्या होत्या. उच्च वर्णातले जे कोणी पारशी, शेणवी, मराठा, ब्राह्मण याच्यातले गुन्हेगार असतील त्यांना सेंट्रल जेलला ठेवायचं आणि बाकी खालचे सगळे नंदीबेलवाले, पंगुलवाले, जोशी, महार, मांग अशा सगळ्यांना कुठे त्यांच्यातले गुन्हेगार असतील तर त्यांना सेल्युलर जेलला टाकायचे. प्रत्येक गोष्टीत फोडा आणि झोडा आणि त्याचाच वापर ह्या पाकिस्तान निर्मितीमधनं आपल्याला करता येईल असा विचार घेऊन त्यांनी सुरुवात केली होती. मग 42 साली सर स्टॅफर्ड क्रिप्स आपल्याकडे आले आणि मग त्यांनी भारतीय संघराज्यात राहण्याची इच्छा असलेल्या प्रांतांनी राहावं, बाकीच्यांनी जावं, त्यांना वेगळं राहायची मुभा आहे अशा पद्धतीचा एक ठराव नवीन मांडला, क्रिप्स योजना. आता या क्रिप्स योजनेचा अंतरंग जिनांनी आधी ओळखला. अत्यंत हुशार माणूस होते जिना. त्यामुळे ब्रिटिश आणि लीग असे जर एकत्र झाले तर काँग्रेस एकटी पडेल आणि मग आपल्याला हवं ते पदरात पाडून घेता येईल हे जिनांच्या लक्षात आलं. आणि म्हणून मग जिनांनी ठरवलं की आता ह्या संकल्पनेच्या मागे आपण पूर्णपणे उभं राहायचं. पण त्यावेळेची जिनांची जी पाकिस्तानची संकल्पना होती ना, ती आत्ताचा जो पाकिस्तान आहे तशी नव्हती. जिनांचं जे मूळ पत्र आहे ते जर आपण वाचलं तर असं लक्षात येतं की पंजाब, बंगाल, आसाम ह्याच्या सहित आत्ताचा अशा पाकिस्तानची कल्पना त्यांनी मांडली होती. म्हणजे हे सगळे प्रांत त्यांना पाकिस्तान म्हणून त्यावेळेला हवे होते. व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी त्यांचं पत्र स्वीकारलंही होतं. आता व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेलची एक वेगळीच गंमत होती. तो मुळामध्ये आधी सरसेनानी होता. त्यावेळेला आपला व्हाईसरॉय होता, आपण इतिहासात नावं ऐकलेली असतात, लॉर्ड लिनलिथगो. पण लॉर्ड लिनलिथगोची मुदत संपली आणि त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला कळवलं की मला काही मुदतवाढ नकोय, मला परत लंडनला यायचंय, त्यामुळे मला आता व्हाईसरॉय ठेवू नका. खूप चरविचरण झालं ॲटली, चेंबरलेन, चर्चिल सगळ्यांमध्ये की आता मग कोण द्यायचा इथं व्हाईसरॉय. आणि मग त्यांनी असा विचार केला की सरसेनानी म्हणून लॉर्ड वेव्हेल आहेतच, त्यांनाच बढती देऊन त्यांना व्हाईसरॉय करून टाकू. आणि म्हणून लॉर्ड वेव्हेल यांना त्यावेळेला व्हाईसरॉय केलं गेलं. लॉर्ड वेव्हेलला करताना एक गोष्ट त्यांच्या लक्षात होती की लॉर्ड वेव्हेलला प्रचंड राग एका गोष्टीचा होता, तो म्हणजे ज्याला आपण क्रांती दिन म्हणतो, 9 ऑगस्ट 1942, ज्या दिवशी आपण भारत छोडो आंदोलन खऱ्या अर्थाने सुरू केलं, त्याचा राग लॉर्ड वेव्हेलच्या मनात होता. त्याचं कारण असं, तो सेनानी असल्यामुळे त्याचं असं मत होतं की आत्ता दोस्त राष्ट्र आणि सगळे मिळून एकत्र असे आम्ही त्या जर्मनांच्या विरोधात दुसऱ्या महायुद्धात लढतोय आणि इतकं गुंतलेलं आम्ही असताना एका फालतू राज्याने आमच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने सगळं आंदोलन करून इंग्लंडला आणखीन गोत्यात आणण्याचा प्रयत्न करावा हे फार चुकीचं आहे. आणि त्यामुळे त्याच्या मनात तो राग प्रचंड होता. त्यामुळे साहजिकच जेव्हा त्याच्या समोर सगळा विषय आला
लॉर्ड वेव्हलच्या उत्तम म्हणला, सूड उगवण्यासाठी ही उत्तम कल्पना आहे पाकिस्तान आणि हे सगळं. त्यामुळे त्यांनी तो विषय पटकन त्यावेळेला हाताळला. मी हे सगळ्या गोष्टी का सांगतोय की वेगळ्या 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 इतिहासात घडलेल्या या सगळ्या गोष्टी असतात, पण या सगळ्याची एकसंध अशी गोष्ट तयार होत असते आणि ती होत असताना वेगवेगळी कारणं त्यासाठी कारणीभूत होत असतात. 1945ला दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली, आपल्याला माहितीये. सगळ्यांना असं वाटलं होतं की हे महायुद्ध जिंकून देणारा जो सगळ्यात मोठा कप्तान त्या सगळ्या टीमचा, दोस्त राष्ट्रांच्या, तो परत निवडून येईल, कारण इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. दुर्दैव असं की हे संपूर्ण युद्ध जिंकूनही चर्चिल मात्र निवडणूक जिंकू शकले नाहीत. चर्चिल निवडणूक हारले. क्लेमंट ॲटली मजूर पक्षाचे हे पंतप्रधान झाले. कॉन्झर्वेटिव्ह पक्ष हारला. आणि मग क्लेमंट ॲटलींनी असा विचार केला की आता हे सगळं जे काय चाललेलं आहे, सत्तांतर, भारत पाकिस्तान असं सगळं स्वतंत्र, तर हे जरा शांततामय पद्धतीनं झालेलं बरं, कारण मी आत्ता मजूर पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नुकताच नवीन पंतप्रधान झालो. इतकी वर्ष चर्चिलची कारकीर्द एवढी मोठी झालेली आहे. आणि म्हणून मग त्यांनी एक 3 लोकांचं शिष्टमंडळ भारतात पाठवलं. 3 मंत्री, सहकार मंत्री त्यांचे. असं 1946च्या मार्चमध्ये सर्व निर्णय करण्यासाठी हे 3 मंत्री भारतात आले. या तिघांची नावं काय होती? एक होते पेथिक लॉरेन्स. हा इतका वृद्ध माणूस होता की खरं सांगायचं तर त्याला काही रस नव्हता. रोजचं जगणं माझं जमतंय ना एवढाच याच्यात तो होता, पण त्याला पाठवलेला होता. दुसरा होता क्रिप्स. हा स्वतः त्या योजनेतला एक प्रमुख होता. त्याने अनेक उद्योग आधीपासून केलेले होते. तो इथं राहिलेला होता जवळजवळ 8 वर्ष. त्यामुळे दुसरा क्रिप्स. आणि तिसरे होते A.V. अलेक्झांडर. या अलेक्झांडरला मुळातच भारताविषयी अनास्था होती. त्यामुळे जितक्या लवकर हे सगळं संपेल तेवढ्या लवकर बरं, अशी त्याची कल्पना होती. घडलं असं की 4 वर्षांपूर्वीची जी मूळ योजना होती ती योजना काँग्रेसनं फेटाळली. काय होती योजना दिलेली त्यावेळेला क्रिप्सनी? त्यांनी 11 प्रांतांमध्ये या देशाची विभागणी केली होती. म्हणजे आपण जे आता 31 राज्य वगैरे म्हणतो तसं नाही, त्यांनी 11 प्रांत केले होते. आणि त्यालाही अ, ब आणि क, ABC अशा 3 डिग्रीज मध्ये त्यांनी विभागलेलं होतं. म्हणजे काय केलं होतं? हिंदूंची बहुसंख्या असलेले 6 प्रांत त्यांनी निवडले होते, ते अ वर्गामध्ये त्यांनी ठेवलेले होते. त्यानंतर पंजाब, सिंध आणि वायव्य सीमा प्रांत हे ब विभागामध्ये होते. आणि पूर्वेकडचा बंगाल आणि आसाम हे जे जवळचे 2 भाग होते ते त्यांनी क विभागामध्ये ठेवले होते. 16 मे 1946 ही घोषणा त्यांनी जाहीर केली त्यावेळेला. आता वायव्य सीमा प्रांत आणि आसाम इथं काँग्रेसचं खरं तर बहुमत होतं. काँग्रेसनं त्यामुळे योजना धुडकावून लावली की नाही चालणार आम्हाला, कारण हे सगळं पाकिस्तानला जोडलं जाणार, हे कसं काय आम्हाला चालेल, आमचं बहुमत आहे तिथं. साहजिकच काँग्रेसनी ही योजना धुडकावून लावल्यामुळे पर्याय एकच उरला होता, तो म्हणजे या देशाची फाळणी. आणि वेव्हेलनच्या मनात हे पक्कच होतं की पाकिस्तानची निर्मिती आता करायचीच, ब्रिटिशांनी ठरवलं त्यानुसार. त्यामुळे मग त्यांनी एक प्रस्तावित आराखडा संपूर्ण त्या काळातला लिहिला आणि त्याच्यात असं सांगितलं की 6 प्रांत आम्ही लगेच स्वतंत्र करतो, जे हिंदू बहुल आहेत ते. तिथले इंग्रज मुस्लिम बहुल प्रांतात लगेच हलवून टाकू आम्ही सगळे. लीगनं मागणी केली की 5 प्रांत त्यांना देऊन टाकू पुढचे सगळे. आणि मग इथनंही प्रशासन आणि सेनादलानं हिंदुस्थानचा, म्हणजे त्यावेळेला ज्या काय त्या मुस्लिम बहुल भागात असतील तिथनं किनारा सोडायचा आणि पूर्ण दोघांकडे ते प्रांत देऊन मोकळवायचं. हे करत असताना त्यांच्या मनामध्ये एक पक्क होतं की भले आपण मुस्लिम बहुल प्रांतात जाऊ, पण तिथनं किनारा सोडण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. त्याचं कारण असं की पाकिस्तानची निर्मिती मुस्लिम बहुल प्रांताची जरी झाली तरी सुद्धा ते इतका लहान भाग आहे की त्यांच्या मनात कायम ही भीती असणार की हिंदू बहुल प्रांत कधीतरी आपल्यावरती हल्ला करतील. त्यामुळे संरक्षणासाठी म्हणून त्यांना ब्रिटिशांची गरज लागणार. त्यामुळे आपल्याला ते सोडावं लागणार नाही, आपण फक्त इथनं मुस्लिम बहुल प्रांतात जाऊ, एवढंच घडणार असं त्यांच्या मनामध्ये होतं. आणि म्हणून खरं सांगायचं तर आपली ही सगळी योजना ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तातडीने संमत व्हावी असा विचार करून 30 मे 1946ला त्रिमंत्री शिष्टमंडळापुढे त्यांनी ती आधी ठेवली. दुर्दैव असं झालं की लंडनला मंत्रिमंडळानं ही संपूर्ण योजनाच फेटाळली, सगळी योजनाच फेटाळली. आता त्यामुळे विशाल पाकिस्तानचा जो लॉर्ड वेव्हेलचा मूळचा खटाटोप होता की जो जिनांच्या मागणीनुसार चाललेला होता त्यालाच खीळ बसली. आपल्यासाठी हे थोडंसं फायद्याचं होतं असं वैयक्तिक म्हणलं पाहिजे. आणि त्यामुळे जिनांचा हा सगळा जो मोठा पाकिस्तान निर्माण करायचा, पंजाब, पश्चिम म्हणजे वायव्य प्रांत, पूर्व प्रांत सगळे एकत्र घेऊन, बंगाल, आसाम घेऊन हा खटाटोप वाया गेला. तसं बघायला गेलं तर जिनांविषयी थोडंसं मुद्दाम जाता सांगितलं पाहिजे. जिना हे अतिशय वेगळं व्यक्तिमत्व होतं.
आपल्यापैकी किती लोकांनी त्यांच्याविषयी पूर्ण वाचलंय मला माहिती नाही. मूळचे गुजराती होते ते, त्यांचं मूळ घराणं. पण त्यांचा व्यवसाय सगळा माशांशी निगडीत होता. आणि माशाचा व्यापार हा त्यावेळेला गुजराती लोकांना मान्य नव्हता की बाबा हे काहीतरी मांस मच्छी वगैरे हे सगळे विषय आपल्याकडे नाहीत. पण व्यापार तर तेजीत आहे आणि तो कसा काय सोडून दुसरीकडे अचानक कशी उडी मारायची अशी. आगा खान आलेले असताना मग आगा खानांच्या माहितीतून सगळा विषय घेऊन त्यांच्या पूर्वजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि नंतर ते पूर्णपणे त्या व्यवसायातच राहिले, म्हणून ते नंतर मुस्लिम झाले. म्हणजे जो विषय सारखा हल्ली बोलला जातो ना की